सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, सर्व CEO, सर्व SP आणि सर्व CP यांना दिला आहे, जेणेकरून जिल्हा स्तरावरील जे प्रमुख अधिकारी आहेत त्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या दक्षतेखाली ही परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडेल असा मंडळाला विश्वास आहे। तसेच यावर्षी आपण एक नवीन पद्धत सुरू केली। प्रात्यक्षिक परीक्षा ज्या 12वीच्या 1 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आणि 10वीच्या 10 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या, तर या परीक्षांना प्रत्यक्ष कमीत कमी 10 माध्यमिक शाळा आणि 10 उच्च माध्यमिक शाळांना प्रत्येक खालील अधिकारी म्हणजे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक योजना, डाएट प्राचार्य आणि विभागीय शिक्षण उपसंचालक आणि तसेच आमचे मंडळातले विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिव, सहाय्यक सचिव आणि सहसचिव यांना सुद्धा या प्रात्यक्षिक परीक्षांना भेटी देण्यास सांगितलं होतं। त्याप्रमाणे त्यांनी भेटी दिल्या आहेत आणि भेटीचा अहवाल आम्हाला लवकरच प्राप्त होईल, जेणेकरून प्रात्यक्षिक परीक्षा देताना काही अडचण आल्या तर त्या प्रामुख्याने आपल्या नजरेस भराव्यात किंवा आपल्याला कळाव्यात। त्यामुळे अशी योजना केली आहे आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू आहेत। त्याचबरोबर राज्य मंडळ कार्यालयातील यावर्षी आपण सर्व विभागीय मंडळातील म्हणजे विभागवार आपण अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या। त्या बैठकीमध्ये विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिव, विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय सहसचिव, विभागीय सहाय्यक सचिव, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी योजना आणि डाएट प्राचार्य यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मी स्वतः संवाद साधलेला आहे, मंडळामार्फत संवाद साधलेला आहे आणि त्यांना परीक्षेच्या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर ऐनवेळी अन्य कोणतीही घटना घडली तर त्याबाबत निश्चित उपाययोजना काय करावी याचं सुद्धा अवलोकन त्यांनी केलेलं आहे आणि त्या पद्धतीची त्यांची सुद्धा तयारी या मानसिक तयारी पूर्ण झालेली आहे। या वर्षीपासून आपण प्रथमच प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे मार्क्स आपण ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळाकडे घेत आहोत। ऑनलाईन पद्धतीने दरवर्षी आपण OMR सीट देत होतो आणि OMR सीटवर ते मार्क लिहून मग आपल्याकडे स्कॅन होत होत्या। यावर्षी मात्र आपण ऑनलाईन पद्धतीने त्यांना सीट दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी मार्क केलेले आहे। त्याप्रमाणे आमच्याकडे 12वीचे मार्क जमा झाला सुरुवात झालेली आहे। 12वीचे मला वाटते गुण 29 तारखेपर्यंत 29 तारखेपर्यंत संबंधित शाळा पोर्टलवर भरायचे आहेत आणि प्रत्यक्ष त्याची हार्ड कॉपी 4 मार्चपर्यंत संबंधित कॉलेजनं आमच्या विभागीय मंडळापर्यंत पोहोचवायचे आहे। हे ह्याच्यासाठी आहे की जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्यामध्ये एखाद्या शिक्षकाने दिलेले गुण आणि त्याच्या पोर्टलवर दिले आणि नंतर निकाल लागल्यानंतर आम्ही एवढे गुण दिले होते आणि आता एवढे केस झाले, हे करण्यासाठी त्याची प्रिंट घेऊन त्याच्यावर मुख्याध्यापकाची किंवा एक्सटर्नल एक्झामिनर स्वाक्षरी घेऊन ते गुण आमच्याकडं त्यातली प्रिंट घेऊन स्वाक्षरी करून ती प्रिंट विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या सूचना संबंधित शाळांना, संबंधित कॉलेजना देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला माहीत आहे आपल्याकडं 25 प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकिट असते। हे सीलबंद पाकिट हे विद्यार्थ्यांच्या समोर 2 विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने आणि सुपरवायझरच्या स्वाक्षरीने आणि जर तैनात असलेले जे कोण आपले पोलीस कॉन्स्टेबल असतील त्यांच्या सहाय्याने वर्गामध्ये उघडायचं आहे। जर पोलीस कॉन्स्टेबल जास्त नसेल तर प्रत्येक वर्गामध्ये 2 विद्यार्थी आणि संबंधित सुपरवायझर यांच्या सहाय्याने वर्गामध्ये उघडले जाईल, जेणेकरून गोपनीय प्रेस करून आलेला पेपर हा प्रत्यक्ष वर्गामध्ये फुटतो, यासुद्धा विद्यार्थ्यांचा विश्वास बसेल आणि त्या पद्धतीची कार्यवाही करण्याच्या सूचना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर प्रचलित पद्धतीने आपल्या ऑनलाईन परीक्षा IT विषयाच्या ह्या 20, 21, 22 आणि 23 मार्च रोजी होणार आहेत, त्या ऑनलाईन पद्धतीने होतील। यासाठी 1,94,439 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या विषयासाठी 40 केंद्रावरून विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे। आपण केंद्र निश्चित करतो आणि त्या केंद्रावरून परीक्षा द्यायची असते। प्रत्येकाला सेपरेट त्याचे बॅचेस असतात आणि या 4 दिवसाच्या बॅचेसमध्ये त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची आहे आणि त्या परीक्षा 20, 21, 22, 23 मार्च या कालावधीमध्ये घेतल्या जातील। पुन्हा एक मला आव्हान करूच वाटतं की विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये। प्रामुख्याने परीक्षेच्या कालावधीमध्ये काही अफवा पसरतात सोशल मीडियाद्वारे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता ही
खचण्याची शक्यता असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही भूलथापांना किंवा रुमर्सना बळी पडू नये आणि विद्यार्थ्यांना जे काही विभागीय मंडळ किंवा राज्यमंडळ ज्या सूचना देईल त्या सूचनाप्रमाणेच कार्यवाही करावी असं मी आपल्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो। दुसरा एक मुद्दा, आपला पेपर कोणत्या दिवशी आहे, कोणत्या तारखेला आहे आणि पहिल्या सेशनमध्ये आहे का दुसऱ्या सेशनमध्ये आहे याची निश्चित माहिती हॉल तिकीटवर देण्यात आलेली आहे। आता हॉल तिकीटवर देताना आपल्याला तारखेनुसार ते पेपर येत नाहीत, तर आमच्या त्या लॉजिकनुसार पेपर येतात। त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की 21 तारखेचा पेपर सरळ असेल परंतु 23 तारखेचा पुढं असेल आणि 22 तारखेचा खालू असू शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले जे विषय आहेत तो विषय बघावा आणि विषयानुसार किती तारखेला आपला पेपर आहे त्या पेपर दिवशी त्यावेळी तिथं हजर राहणे अत्यंत आवश्यक आहे। कारण एखाद्या विद्यार्थ्याच्या अशा पद्धतीने जर दुर्दैवानं पेपर चुकला तर तो नंतर पेपर आपण घेऊ शकत नाही। परंतु आपल्याला माहीत आहे आपण पुरवणी परीक्षा पुन्हा घेतो। ती पुरवणी परीक्षा ही प्रामुख्याने जुलै एंडला किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला सुरू होते आणि ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी स्वतः विद्यार्थ्याचा स्कोरिंग करण्यासाठी म्हणजे पास झालेला विद्यार्थीसुद्धा त्या परीक्षेला पुन्हा बसू शकतो स्कोरिंग करण्यासाठी किंवा एखाद्या विषयात कमी मार्क पडले तर पुन्हा सर्व विषय घेऊन बसू शकतो आणि नापास झाले तर विद्यार्थीवर बसू शकतो किंवा अपवादाने या परीक्षेसाठी एखादा विद्यार्थी आजारी पडला किंवा अन्य कोणी दुर्दैवी घटना घडली तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला जुलैच्या परीक्षेला बसता येतं। हे क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम असं म्हणतो आणि या क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीममुळं विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाण्याची भीती नसते आणि त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला जर अयशस्वी झाला किंवा विद्यार्थ्याला गुण कमी पडले तर गुण सुधारण्याची यशस्वी होण्याची पुन्हा संधी आपण देतो आणि त्या विद्यार्थ्याला पुढील शैक्षणिक वर्षामध्ये कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेसला किंवा अन्य कोणत्याही महाविद्यालयात त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याची गरज आहे आणि ते विद्यार्थी निश्चितपणे करतील। विद्यार्थ्यांनी 2 वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा या अभ्यास हा निश्चितपणे करा। विद्यार्थ्यांनी चिंतन मनन करावे कारण आता प्रत्यक्ष परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे। ज्यादा नवीन अभ्यास करण्यापेक्षा जुना केलेला अभ्यासाचं चिंतन मनन करणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। विद्यार्थ्याला कोणतीही अडचण आली तर आपण त्याला हेल्पलाईन कक्ष केलेला आहे। राज्य मंडळ जसे इतर सर्व आपल्या विभागीय मंडळामध्ये सुद्धा हेल्पलाईन कक्ष आहेत। त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे समुपदेशनसुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठी समुपदेशनाची सोय केलेली आहे। काही ठिकाणी असं आढळून येतं की काही ठिकाणी फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला हॉल तिकीट न मिळणे किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव जर शाळेनं हॉल तिकीट दिलं नाही तर आपण सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना हे अधिकार दिलेले आहेत की एखाद्या विद्यार्थ्याला अशा कोणत्याही चुकीच्या कारणास्तव जर हॉल तिकीट मिळालं नाही तर गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत ते हॉल तिकीट त्या विद्यार्थ्याला दिलं जाईल जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला आवेदनपत्र भरलेलं आहे आणि त्याला परीक्षा द्यायची इच्छा आहे तर त्या विद्यार्थ्याला कोणत्याही कारणाने परीक्षेपासून वंचित ठेवलं जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणाने घाबरून न जाता परीक्षा निकोप चांगल्या वातावरणामध्ये द्यावी। विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे। आपण मागील 2 वर्षामध्ये कोविडच्या ह्याच्यातून आपण पुढे आलेलो आहोत। आपलं चांगल्या कार्यासाठी ह्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर विद्यार्थी शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आपण सांगितलं की आपण जुलैची परीक्षा घेतो। जुलैची परीक्षा हे फक्त शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून नाही तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत कमी गुण मिळाले असतील तरीसुद्धा तो विद्यार्थी आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी म्हणजेच गुण वाढवण्यासाठी तो विद्यार्थी पुन्हा क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम या परीक्षेसाठी बसू शकतो। ती परीक्षा साधारणतः जुलै आणि ऑगस्टमध्ये होते आणि त्याचा निकाल ती परीक्षा झाल्यापासून 10 ते 12 दिवसात जाहीर होतो। त्यामुळे ऑगस्ट एंड अखेर निकाल जाहीर होत असल्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या मार्कावर विद्यार्थ्याला कोणत्याही प्रोफेशनल कोर्स जाता येतं। फक्त त्याला एकच अट असते, पहिला परफॉर्मन्स विद्यार्थी जर पास झाला आणि दुसरा परफॉर्मन्समध्ये सुद्धा पास झाला तर त्याला कुठलं मार्कलिस्ट पाहिजे हे विद्यार्थ्यानं त्या परीक्षेचा निकाल लागल्यापासून
1 महिन्याच्या आत आम्हाला बोर्डाला कळवणे आवश्यक आहे, म्हणजे विभागीय मंडळाला कळवणे आवश्यक आहे. जर त्यानं तसं कळवलं नसेल तर सेकंड परफॉर्मन्स जो असेल तो त्याचा निश्चित केला जातो. याप्रमाणे आपल्याकडं ही 12वीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. आपण सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांनी आत्तापर्यंत परीक्षेसाठी अत्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे. सुरुवातीला मी तुमचं स्वागत करायला विसरलो. आता आम्ही पुन्हा तुमचं सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया स्वागत करतो. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करता, असंच सहकार्य राहू दे. ज्या ठिकाणी मला एकच विनंती करायची आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु एखादा चुकीचा व्हिडिओ जुन्या वर्षाचा त्याच्या मागच्या वर्षाचा व्हिडिओ होतो आणि अमुक ठिकाणी कॉपी करायचा असं कृपया आपल्या इलेक्ट्रॉनिक वाहिनीवर, प्रिंट वाहिनी असं करू नये. आणि त्याची खात्री करून दाखवायला काही हरकत नाही, कारण तो तुमचा अधिकार आहे, परंतु त्याची खात्री करावी आणि मगच तो आपल्या वाहिनीवर व अन्य दाखवण्यास काही हरकत नाही. परंतु ही परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडावी यासाठी आपल्या सर्वांचं आत्तापर्यंत कायम सहकार्य आहे आणि हे सहकार्य असंच सुरू राहील असे मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. हां, सागर बोला, आवाज येत नाही. हो, परीक्षा झाल्यानंतर आपण त्या शाळांवर कारवाई करतो आणि कारवाई करण्याचे अधिकार संबंधित शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण, विभागीय शिक्षण उपसंचालक आणि डायरेक्टर सेकंडरी यांचे असतात. कारण कशा पद्धतीनं फी दिली नाही म्हणून जर हॉल तिकीट दिलं नसेल तर ते अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता मात्र मंडळ निश्चितपणाने घेत असतं. नाही, आत्तापर्यंत आमच्याकडे 2 तक्रारी आल्यात आणि दरवर्षी अशा 1-2 तक्रारी येत असतात. त्यामुळे हे आपण गेल्या 2-3 वर्षापासून ही आपण पद्धत राबवतो आहे. प्रामुख्याने ह्या तक्रारी मेट्रो सिटीतून येतात, मुंबई, पुणे यासारख्या सिटीतून येतात. कारण प्रामुख्यानं या सिटीमध्ये ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतात त्यांच्या तक्रारी असतात आणि त्यामुळं त्या शाळांना आपण म्हणजे आपण हॉल तिकीट काढून देतो आणि BOच्या सहीनं त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवतो. सिंदखेड शाळेचं यावर्षी केंद्र बदललेलं आहे, त्याच्यावर पोलीस कारवाई सुरू आहे. पोलिसांना त्याच वेळी आपण लक्ष दिलं, त्याच्यावर कारवाई सुरू आहे. फौजदारी गुन्हा मागच्या वेळी ज्या घटना झाल्या त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याची पुढची कारवाई सुरू आहे. फौजदारी गुन्हे मला वाटतं गेल्या वर्षी 11 गुन्हे दाखल केले होते गेल्या वर्षी. नाही, हा अहवाल वारंवार ते आम्ही ह्यांना विचारतो, संबंधित खात्याला, गृह खातं आम्हाला अहवाल देत असतं. कारण प्रामुख्यानं गृह खातं त्यांच्या पद्धतीनं तपास करतं आणि तपासात जे दोषी राहतं ते आता कोर्ट त्याला शिक्षा देतं, त्याला दुसरं कोण काय करू शकत नाही. हां, नाही, आता सुरुवातीला यावर्षी प्रथमच आपण हे सुरुवात करतोय, त्यामुळं ते स्कॅनिंग करण्याचा वेळ वाचणार आहे किंवा त्यामुळं ते लवकर होण्याची शक्यता आहे. तसं झालं तर मागच्या वेळी पण आपण निकाल लवकर लावला होता, जे 12वीच्या उत्तरपत्रिकेवर बहिष्कार काही दिवस होता मागच्या वर्षी उत्तरपत्रिका तपासणीवर, तरीसुद्धा आपण निकाल वेळेत लावला होता. यावर्षीसुद्धा निकाल निश्चितपणे वेळेत लावू, कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 10 जूनपूर्वी हा निकाल लागणे अपेक्षित आहे संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यमंडळात, सर्व राज्यमंडळाचा. त्यानुसार आपण निकाल निश्चितपणे लवकर हां, मे महिन्यात आपण मागच्या वर्षी 24 मेला लावला, साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यात हा निकाल लागतो. नाही, ते तो स्कॅन होतो, कारण प्रत्यक्ष प्रश्न उत्तरपत्रिकेत तपासावे लागते. उत्तरपत्रिका तपास त्याच्यावर साईटचा जो त्याच्यावर असतं आणि ते स्कॅन होतं. ते प्रॅक्टिकल परीक्षेचे. हां, काय ते UID त्यांना कळत नाही ना कोणाला पेपर आणि कोणाला द्यायचे. ते UID नुसार मार्क असतात आणि हे विद्यार्थ्याला मार्क द्यायचे त्याच्या रोल नंबरनुसार, सीट नंबरनुसार. त्यामुळे त्यांना ते करता येत नाही. भरारी पथकं, सागर आपण ऐकलं नाही, 271 भरारी पथकं आपल्या राज्यमंडळामार्फत केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हानिहाय संबंधित जिल्हाधिकारी, संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित SPCP यांनी सुद्धा भरारी पथकं केलेली आहेत
आणि बऱ्याच जिल्ह्यात अशी केलेली आहे जेणेकरून परीक्षा या सुरळीत वातावरणात पार पाडाव्यात. नाही, असा सध्या तरी आमच्याकडे असा काय प्रकार नोंदवला गेला नाही. जर तसा नोंदवला गेला तर निश्चितपणे त्याच्यावर आपण कारवाई करू. नाही, ते दरवर्षी असतं. 144 कलम लागू करतात परीक्षा केंद्राच्या बाहेर आणि 100 मीटरच्या परिसर का 100 मीटरच्या ना 100 मीटरच्या परिसरात आपल्याला झेरॉक्स सेंटर त्या परीक्षेच्या केंद्रात सुरू करता येत नाही, त्यामुळे ते बंद केलेलं असतं निश्चितपणे. हे बघा, लक्षात घ्या, एक म्हणजे एखादा विद्यार्थी चुकून, समजा तो एकाच पेपरला बसलेला आहे, एखादा विद्यार्थी एक्स केंद्रावर गेला आणि त्याचा नंबर वाय केंद्रावर आहे, तर आपण एक्स केंद्रावर त्याला बसवून घेतो, त्याला पेपर द्यायला लागतो, त्याच्याकडे हमीपत्र घेतो. म्हणजे जरी त्याच्याकडे हॉल तिकीट नसेल तरी फक्त तो प्रश्नपत्रिका त्या केंद्रावर उपलब्ध असलं पाहिजे आणि हमीपत्र लिहून घेतो. याबद्दल विभागीय मंडळाचा निर्णय अंतिम राहील. म्हणजे असं कुठलंही आढळ, म्हणजे त्याचा निकाल लावेल असं आम्ही म्हणत नाही, परंतु त्याचं कुठल्याही परिस्थितीत वेळ वाया जाणार किंवा वर्ष वाया जाणार याची खात्री आम्ही आपल्याला देतो, संधी देतो आपण. एक मिनिट हां मला असं गणेशजी असं वाटतं की आपण कितीही काउन्सिलिंग केलं तरी त्या विद्यार्थ्याची वैयक्तिक इच्छा, पालकाची वैयक्तिक इच्छा, शिक्षकाची इच्छा. आता हा जो डमी बसणारा विद्यार्थी आहे तो कोणत्या पद्धतीचा असतो आपल्याला माहीत आहे. त्यामुळं वैयक्तिक म्हणजे आपण कितीही सुरक्षा केली तर सुरक्षा भेदणारी यंत्रणा असते, तसं या पद्धतीनं काही असू शकतं. त्यामुळं आपण जर असे विद्यार्थी सापडले तर त्यांच्यावर FIR नोंद करतो. त्यांच्या म्हणजे दोघांवर, म्हणजे मूळ विद्यार्थी प्लस त्याचा डमी बसणारा विद्यार्थी दोघांवर FIR नोंद करतो आणि त्या विद्यार्थ्याला पुढील 5 परीक्षा आपण त्या मूळ विद्यार्थ्याला 5 परीक्षेपासून वंचित करतो. त्याचबरोबर दुसरा विद्यार्थी जर एखाद्या कॉलेजमध्ये असेल तर त्याला सुद्धा परीक्षेपासून वंचित केलं जातं. हां हां आता ठीक आहे सांगतो. निश्चितपणे विद्यार्थी वाढत आहेत. गेल्या वर्षी खाजगी विद्यार्थी 34,001 विद्यार्थी होते, म्हणजे 17 म्हणजे प्रायव्हेट कॅन्डिडेट आपण त्याला 17 नंबरचा आपण फॉर्म त्याला म्हणू. आणि यावर्षी ते 39,587 म्हणजे साधारणतः 5,500 विद्यार्थी प्रायव्हेट विद्यार्थी वाढलेले आहेत. हां, याचं कारण आहे यावर्षी एक असू शकतं, कारण यावर्षी रिपीटर विद्यार्थी संख्या सुद्धा वाढलेली आहे. मागच्या वर्षी 27,000 होती, यावेळी ती 31,000, त्यामध्ये सुद्धा 4,000 वाढलेले आहेत. आणि CIS खाली म्हणजे क्लास इम्प्रूव्हमेंट खाली मागच्या वर्षी 2,898 विद्यार्थी होते आणि यावर्षी 8,436 विद्यार्थी, म्हणजे साधारणतः 16,000 विद्यार्थी या 3 प्रकारात वाढलेले आहेत. CIS तर त्याचं स्कोरिंग करण्यासाठी विद्यार्थी बसतो, तिथं 6,000 विद्यार्थी वाढले आहेत. आणि आपल्या माध्यमातून प्रसार झालेला आहे की पास झालेल्या विद्यार्थ्याला सुद्धा CIS खाली बसता येतं, याचा प्रसार झालेला आहे. CISची स्कीम अशी आहे की एखादा विद्यार्थी पास झाला तर त्याला लगतच्या 2 परीक्षा, पूर्ण विषयात पास व्हायला लागतो पहिल्या परीक्षेला, तर लगतच्या 2 परीक्षेला तर CIS खाली बसायला लागतं. म्हणजे मागच्या मार्चला जर पास झाला असेल 2023ला तर जुलै 2023 आणि आता मार्च 2024 या दोन्ही परीक्षेला तो बसू शकतो आणि त्यापैकी दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक बसू शकतो. यानंतर पुढची संधी त्याला मिळत नाही, परंतु आम्ही त्याच्यावर पण विचार करायला लागलोय ती संधी एखादी वाढवून द्यायची का, कारण शेवटी विद्यार्थ्याला पुढे न्यायचा, विद्यार्थी इच्छा असेल बसू शकतो. अजून केलेलं नाही, परंतु आता तरी 2 संधी त्या विद्यार्थ्याला आहेत, त्यामुळे विद्यार्थी बसू शकतो. दुसरा मुद्दा म्हणजे यावर्षी आपल्याला माहीत आहे NEP 2020 जाहीर झाला. यामध्ये परीक्षेचं स्वरूप बदलण्याचं किंवा अभ्यासक्रम बदलणार आहे पुढच्या वर्षीपासून किंवा त्याच्या पुढच्या वर्षी. जसं केंद्र सरकार आता साधारणतः आपल्याकडं अजून 2 वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्याची शक्यता आहे. आता लगेच यावर्षी येणाऱ्या वर्षी बदलणार नाही 10वीचा किंवा 12वीचा, कारण तशा प्रकारचं SCRTच्या डायरेक्टरांशी आमची चर्चा झाली, प्रधान सचिवां महोदयांबरोबर चर्चा झाली आणि त्यानुसार हे ज्यावेळी लागू होईल त्यावेळी परीक्षेचं स्वरूप बदलेल. त्यामुळे जुने जे विद्यार्थी आहेत जुन्या अभ्यासक्रमावर ते आता त्यांना वाटतं ही शेवटची संधी असेल, म्हणून ते 17 नंबरचे विद्यार्थी आता यावर्षी वाढलेले आहेत असं आमचं वैयक्तिक मत आहे.
कदाचित होऊ शकते. त्या कसं आहे, केंद्र सरकार तर होऊ शकते, पण राज्य शासनाचे पुस्तक तयार होणे, त्याआधी 9वीची परीक्षा होणे, 11वीची पहिल्या वर्षी 9वी आणि 11वीच्या परीक्षा होणे आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी 10वी आणि 12वीची परीक्षा अशी आपली पद्धत असते. कारण कुठलाही नवीन बदल हा एकदम लागू केला जात नाही, त्याला 1 वर्ष त्या प्रोसेसमधून जावं लागतं, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये, शिक्षकांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मकता येईल किंवा पालकांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मकता ही त्याच्यामागची भावना असते. त्याचा ड्राफ्ट प्रसिद्ध झाला, त्याच्या हरकती मागवलेल्या आहेत. नाही, त्या संदर्भात मी सांगतो. आता साधारणतः असं दिसतंय की पुढच्या वर्षीपासून पहिला टप्पा म्हणजे 6वी 9वी 2री 3री याची पुस्तकं बदलतील असं वाटतं पुढच्या वर्षी, म्हणजे कुठल्या शैक्षणिक वर्ष 25-26 पासून, आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी 10वी आणि 12वीला असं अपेक्षित आहे. शेवटी राज्य मंडळाचा अभ्यासक्रम त्याला सुकाणुसमिती असते, माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्याला मान्यता मिळायला लागते. मान्यता मिळाल्यानंतर तो अभ्यासक्रम, म्हणजे आता आपण SCF जो ह्याला टाकलेला आहे, ते ड्राफ्ट आहे, त्या हरकती मागवल्या आहेत. हरकती आल्यानंतर त्यात बदल होऊ शकतात. बदल झाल्यानंतर तो सुकाणुसमितीसमोर जातो, तो मान्य होतो, त्याच्या तो अभ्यासक्रम तयार होतो, त्यानंतर पाठ्यक्रम तयार व्हावा लागतो, पाठ्यपुस्तक तयार व्हावं लागतात, आणि मग तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्या वर्षी पाठ्यपुस्तकं तयार केल्यानंतर ती पाठ्यपुस्तकं ज्या वर्षी विद्यार्थ्यांना मिळतील त्या वर्षीपासून तो नवीन पाठ्यपुस्तक दिलं जातं आणि त्यापासून अभ्यासक्रम बदलतो. त्याचं निश्चित कारण एक आहे, 10वीचा निकाल दिवसेंदिवस वाढतो आहे, टक्केवारी वाढते आहे, आणि यामुळं प्रत्येक पालकाला वाटतं की आपला विद्यार्थी चांगल्या प्रोफेशनमध्ये जावा, आणि शक्यतो म्हणजे चांगले प्रोफेशन, म्हणजे पालकांना असं वाटतं की मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा अन्य कुठल्याही काही विषय बेसिक असतात, A ग्रुप असतो, B ग्रुप असतो, मॅथमॅटिक्स विषय असतो किंवा बायोलॉजी विषय असतो, त्यामुळे काही कोर्सेस पुढे जाता येतात, आणि विद्यार्थी 2 वर्षामध्ये तो किती अभ्यास करतो, काय करतो यावर अवलंबून असतं. त्यामुळे सायन्सचे विद्यार्थी वाढत आहेत, आणि सायन्सचे विद्यार्थी त्यामुळे वाढत आहेत, आणि त्या मानानं कॉमर्स आणि कला शाखेचे विद्यार्थी त्या मानानं कमी होत आहेत, हे आपल्याला दिसून येतं आहे. नाही, अजून त्याबद्दल कोणताही निर्णय झाला नाही. तसं सेंट्रल म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात असं निश्चित केलेलं आहे, परंतु राज्यानं जोपर्यंत लागू करत नाही तोपर्यंत आपण त्याबद्दल भाष्य करू शकत नाही. कॉलेज म्हणून ज्युनियर कॉलेज म्हणून परवानगी घेतली आणि ते चालूच आहे, FC रोडवरच कितीतरी मागे पुढे आहे. तर हे सगळं डोळ्यासमोर कारवाई का होत नाही, यांच्यावर बंद का होत नाही, किंवा आपण यांचे विद्यार्थी का असं करत नाही? राज्य मंडळाचा जर विचार केला तर प्रामुख्याने एक लक्षात येतं, ज्या विद्यार्थ्यांना 11वीला किंवा 12वीला कॉलेजमध्ये प्रविष्ट आहे, कनिष्ठ महाविद्यालयात प्रविष्ट आहे, त्याला परीक्षाला त्यानं फॉर्म भरला तर त्याला परीक्षा त्याची घेणं हे राज्य मंडळाचं कर्तव्य आहे, आणि त्यामुळे आम्ही कर्तव्यापासून दूर पळू शकत नाही. परंतु आमच्या ज्या दुसऱ्या यंत्रणा आहेत, विभागीय शिक्षण उपसंचालक असतील, तर अशा पद्धतीनं आता संच मान्यतेचा बऱ्याच पद्धतीनं आता लेट झाला. यावर्षी संच मान्यता त्या 30 सप्टेंबरच्या 23-24 संच मान्यता 30 सप्टेंबरच्या ह्याच्यावर करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे संच मान्यतेमध्ये एखाद्या तुकडीला सिनियर कॉलेजची तुकडी असेल 120 240 विद्यार्थी पाहिजेत, तर काही ठिकाणी 80 असतात, 80 100 आणि 120 अस्तित्वात असलेले तुकडे 80 केलेले आहे, आणि नवीन आलेल्या तुकड्याला 120 विद्यार्थी पाहिजे आहेत. त्यामुळं त्या तुकड्यांच्या प्रमाणात तिथं विद्यार्थी असणं आवश्यक आहे. जर त्या तुकड्याला मान्यता असेल, तेवढे विद्यार्थी असतील, तर त्यांची परीक्षा घेणं आमच्यावर बंधनकारक आहे. नाही, त्याचे कारवाई जर तक्रार आली तर होऊ शकते, कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही शिक्षणाला पोहोचल्याची आम्ही खात्री देऊ शकत नाही, कारण निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होते. तक्रार आली तर निश्चितपणे कारवाई होते. मागच्या वर्षी एक आपलं प्रकरण झालं होतं एका कॉलेजचं, त्याच्यावर सुद्धा आपण कारवाई केलेली आहे. त्याचा आमचा इंडेक्स नंबर म्हणजे आमची मान्यता त्याची काढलेली आहे बोर्डाची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.